पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सरस स्वागत आहे। आता आम्ही गावच्या घराकडे आहे। आता आम्ही चाललोय बाळूमामाचा भंडारा उत्सव तिकडे चाललोय। माझ्यासोबत साहिल आहे, भाऊ आहे आणि दोघं जण आहेत। ते राधाने भेटणार, तिथून जाणार आहे आम्ही जाणार आहे बाळूमामा। तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग डायरेक्ट भेटू आपण बाळूमामाच्या मंदिराकडे। आता राधानगरीमध्ये आलोय। राधानगरीचा बाजार आहे, तो मित्र गेला खाली बाजार घेऊन, तो इथे ठेवणार राधाने आणि तिथून आम्ही पुढे जाणार। तर राधानगरीचा बाजार आपण बघूया काय काय आले काय काय नाही। त्याला पण एक 10 मिनटं वेळ आहे। आपल्याला पण एक 2 वस्तू घ्यायच्या आहेत। आपल्या शॉपसाठी लागणार आपलं हे लिंबू लागणार आहे, ते पण घ्यायचं आहे। कुठं कितीचा घेतला बाजार? पोरगा संसाराला लागलं वाटतं। अरे बॅग कुठं? आता मंदिराच्या म्हणजे त्या साईडला बसलो, म्हणजे मंदिर तिकडे पुढे राहिलं, गाडी पार्क केली आणि गर्दी फुल आहे। त्यामुळे गाडी पाठीमागे एक किलोमीटर पाठीमागे लावली आहे गाडी आणि तिथून आता 1 किलोमीटर चालत जायचं। आपण डायरेक्ट आता पुढे जाऊया, किती गर्दी आहे ते तुम्हाला दाखवतो। हे आता पूल आहे, पुलाच्या बाजूने इकडून खाली रोड आहे आणि हा पूल गेला आहे तो डायरेक्ट मुरगोडला आणि पाणीला तिकडे पुढे गेला। तिथून आपण इकडून जाय, गर्दी फुल तुफान गर्दी आहे। मी पण भंडाऱ्याच्या दिवशी इतर वेळ मी बाळूमामाला आलो, पण भंडाऱ्याच्या दिवशी पहिल्यांदाच आलो। तर माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो। हे पुलाच्या इकडून वाट आहे, तिथून वाट छोटी असल्यामुळे पब्लिक बघा इथे। काय केलं 250 रुपये माझ्या होती, 70 रुपयाला क्वार्टर। सकाळी मारली, संध्याकाळी एक, सकाळी एक मारली, 2 झाल्या। इकडं हरिपाठ चालू आहे। ज्या ज्या पालख्या आहेत त्यांचा हा पालखी घरी येत आणि त्यांचं इथं हरिपाठ आता सध्या चालू आहे। मंदिराच्या जवळ आलो आहे, त्यामुळे गर्दी बघा किती वाढत आहे। आणि पूर्ण भंडारा पडत गेला। मंदिराकडे आलो आपण, मंदिराच्या इथे आलो, त्या साईडला मंदिर आहे। कुठून आहे? इकडून आहे तिकडून आहे? पूर्ण जाऊन या, चल पूर्ण जाऊन या रे। छोटीशी स्क्रीन लावली आहे आणि जो का आतला म्हणजे कार्यक्रम आहे तो या छोटीवर देशासाठी लोकांना मंदिरामध्ये निघालो। आता मंदिराचा प्रवेशद्वार इथे आहे, तिथून आतमध्ये निघालो। इकडून रांग आहे आता दर्शन घ्यायला। आता म्हणजे मी चुकणार। गर्दी आता मध्ये मंदिराच्या प्रवेश आतमध्ये आलं, गर्दी बघा।
गावाचं नाव आहे कोल्हापूर. पुढे नाही इथलंच हे दादा आहे ते सेवेसाठी थांबले ते बघा सेवेसाठी आलेलो आहे आम्ही सर्व. कुठल्या गावचे बारामती का मंदिराच्या इकडे भंडारा किती उतरतात मंदिराकडे आता हे करतात आपलं गुलाला उतरत आहेत आणि मंदिराचे इकडून आपण इकडून आलो इकडून असं दर्शन घेतलं तिथं दर्शन घेतलं आणि तिथून आलं आणि गर्दी बघू शकता. 2 मित्र आमचे चुकलेले आहेत कुठे आहेत ते बघूया आपण. मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालो. दुकान आहे त्या इकडे नारळ वगैरे पडतात. इथून आपण इकडून बाहेर जाऊया. आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला ही दुकानं दिसते. ही रेग्युलरची दुकान आहेत भाविकांची म्हणजे दररोजची इथल्या देव स्थानिक लोकांची. जेव्हा काही मित्र हरवलेले ते आनंद आणि दुसरा हे गावले इथं फोटो काढतात. आता आम्ही निघालो आहे मुरगुडला मित्राला भेटायला. मित्रा जेवण माझे 2-4 वर्ष झाले भेट घाल नव्हते त्यामुळे त्यात ह्याच्यासाठी निघालो मित्राकडे निघालो. हे मंदिर पाहू शकता. ना हो गया. हे आमच्या जोडीदारचं शॉप मुरगुड स्टँडच्या बाजूला आहे. गोकुळची एजन्सी माझ्याबरोबर भाव कसं आहे मस्त खाऊन पिऊन सुखी. मनाली काय सांगतो आता एवढा उंडकतोय मग त्यातला काय पाहिजे ना काम सोडतोय. तुझं काय बाबा भावाचं दुकान ते आपलं दुकान.
सुट्टी नाही आणि यार पक्का व्हिडिओ करायला लागले म्हटलं भावाचं दुकान ते आपलं दुकान. होय होय बरोबर आहे. काय पाहिजे तुझे नंतर मिळणार नाही, नंतर घरात पण शिकायला नाही जातात. मग आणि काय कधी आहे मनालीकडे? पाहिजे तर घे, आपलं दुकान आहे. भावाचं दुकान म्हणजे आपलं दुकान. काय आहे भावाकडे बघूया. काय आहे रे भावानं दही ठेवलंय तुम्हाला दाखवते. हे दही लावलंय भावा घरगुती माल. ते का पॅकिंग तरी चांगलं कर. हे लस्सी खाणार का रे? खायला लस्सी आईस्क्रीम नाही रे इकडे काय? एवढा मोठा नको, बारका दे. सर्दी आली. बारका नाही गावाला नाही गे अमूलचा हिच्या आईला बरं आले. बारकं घे रे. लय पण भाव आहे म्हणून आपलं लय पण लुटूया नको.